आणि आपल्याला इथलंच बरं वाटतं जवळच. कोण इथलं उमेश पाटील जवळ जाते जाधव जाधव आहे 80-90% आहे चांगलं काम चांगलं आहे. काम चांगलं. उमेश पाटलाबद्दल काय नाराज आहेत लोक इकडे? नाराज कधी घेतके नाही तिकडे उभारणारी माहिती आहे नाही कोण आहे? नरखेडचं काय हा व्यंकटेश जाधव का नरखेडचं? कोण वाटते चांगलं तुम्हाला? जाधव कोण कामच करायला कोण करतोय काम नुसतं इलेक्शन पुरतं आहे. इलेक्शन करतो काय? सरकार बा फसवेगिरी बा सरकार बर मग काय फसवेगिरी सरकार आमच्याकडे आम्ही बघे कोण बी बघित नाही. नाही ना बर गटात निबंध निघून होईल कुणाला? दोघाला होय. एवढंच वाट इकडे निवडून येईल का काय किती आम्ही विचारतोय तुम्हाला येत नाही इकडे निवडून येत नाही. येत नाही इकडं कसं का? अहो स्थानिक उमेदवार बघणारे लोक काय परीक्षा दुसरे सचिन जाधव उमेश पाटील काय सचिन जाधव आम्हाला फायद्याचा आम्ही काय दुसऱ्याला मदत करणार आहे. होय गावात उमेश पाटील म्हणाल ती कुठं हो नमस्कार जनसबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या निमित्ताने आपण कुरुल जिल्हा परिषद गटात आहोत आणि कुरुल जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून सचिन जाधव हे निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेश पाटील हे तयारी करत आहेत. तर सोहळे गावातील जनतेचा कौल काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काका नमस्ते. नमस्ते. काय नाव? का नाही बर काय जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. बर काय कोण उभारले काय माहिती नाही कोण उभारणार आहे ती? आणि कोण काय उभा राहिलेलं मला तर काय माहिती बर भाजपकडून सचिन जाधव उभारणार आहे ती बर आणि इकडे अजित पवारकडून उमेश पाटील माहिती नाही तुम्हाला? हे आपलं नरखेड हा नरखेडचं. शाजीराव पाटला पोर हा काय वाटतंय तुम्हाला कोण आहे दोन्ही पैकी चांगला? हा कोण वाटतंय चांगलं तुम्हाला? आता दुई सारखीच म्हणायचं ना आणि बर सारखेच मग बर काय त्याला काय असतं काय नाव? बटुटे बचुटे कुठलं सवाळ्याच का? तर इथे जिल्हा परिषद निवडणूक लागली माहिती आहे नाही? आई बर कोण कोण उभारणार आहे काय माहिती माहिती नाही. काय नाही माहिती बर भाजपकडून सचिन जाधव उभारणार आहे ती बर आणि ते अजित पवार गटाकडून उमेश पाटील. बर कोण वाटते उमेदवार चांगला तुम्हाला? पण आपल्याला इथलंच बरं वाटतं जवळच. कोण इथलं उमेश पाटील जवळ जाते जाधव जाधव हं. बर आधी कोण होतं इथं उमेश कुरुल मध्ये हा जिल्हा परिषद गटात? काय ती पण माहिती नाही आधीच्या उमेदवारच माहित नाही तुम्हाला? काम केली का नाही? कोण कामच करायला कोण करतोय काम नुसतं इलेक्शन पुरतं आहे. इलेक्शन करतो काय? बर हं. काय वाटते तुम्हाला आता भाजपचं सरकार बद्दल काय वाटतंय? चांगलं आहे भाजप सरकार काम? आता वाईट आहे मला समजा वरनं आलंय भाजप म्हणजे हीच भाजप येणार होय काय करता तुम्ही शेती? शेती काय शेतात? काय नाही ऊस आपलं मका गुर कुठं जाते ऊस कुठल्या कारखान्याला? जत्रेला जातोय का लोकनेत्याला जातोय कुठे मिळते त्या चक्राची बिल व्यवस्थित? होय माहिती किती आहे भाव? भाव काय 3,000 आला म्हणते समधीच देते ती होय 3,000 रुपये. बर चालेल नमस्ते. नमस्कार. काय नाव? बालाजी बुचोटे. इथलं सोहळ्यातलं. हा सोहळ्यात बर काय कोण उभारणार आहे कुरुल गटात? कुर्ल गटात काय उमेश पाटील हम्म. सचिन जाधवचं काय नाव आहे चर्चेत. बर काय वाटते तुम्हाला एकंदरीत योग म्हणून काय वाटते? सचिन जाधवचा आहे 80-90% आहे चांगलं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. बरं उमेश पाटलाबद्दल काय नाराज आहेत का लोक इकडे? नाराज कधी घेतके नाही तिकडे नरखेडचं आहे. हम्म. उमेश जाधव इथली जायचं बर प्रॉपर. तर काय करताय आपण? मी जातो टोळनाक्यावर कामाला. होय शेती वगैरे का? शेती आहे थोडी. होय काय सर ऊस आहे. बर कुठं जाते ऊस? जाते जखराला जाते. मग ऊस जाते म्हणून चक्राला ऊस जाते तसं काय म्हणून नाही. का सचिन जाधव? तसं काय नाही. हा. कुठल्या तर कारखाना ऊस घालायचं आहे त्याचं काय असते. काय एकंदरीत गावातलं काय वाटते कल तुम्हाला कसं? आहे 80-90% आहे. आपल्या सचिन जाधव. सतीश अण्णा जगताप पण आपल्या गावात नाही इच्छुक आहेत असं समजते. मग काय वाटतं अण्णाचं कसं वाटतं? अजून तर काही डिक्लेअर कळालं नाही. जर अण्णा संपलं. उभारली तरी ह्या गावातून गटातून? बघू पुढच्या पुढे आता होय तसं काय लगेच सांगू शकत नाही. बर ठीक. राम 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 काय चाललंय? काय नाही काय निवांत बसला झालं नाही चहा पाणी? चालेल बर काय नाव? तुकाराम जगताप बर निवडणूक लागली इथे कुरुल गटाची तुमच्या जिल्हा परिषदची. बर होय हा होय काय कोण कोण उभारणार माहिती आहे नाही? माहिती कोण आहे? नरखेडचं काय हा जाधव व्यंकटेश जाधव का नरखेडचं? मग कोण वाटते चांगलं तुम्हाला? जाधव जाधव का हो? जवळ आहे आपलं कारखाना आहे हा काम करणार उमेदवार वाटतं बर हे आजोबा तर ती नरखेडचं पाटील म्हणते तर. ते पाटील आमच्याकडे तोंड बी आम्ही बघितलं कोण बी बघित नाही. नाही बर ठीक आहे काय नाव? हरी चव्हाण चव्हाण. बर कुठल्या सवाळ्यातलं? सवाळ्यात काय करताय? मी हा मी काम शेती करतो बर काय शेतात आता?
शेतात ऊस आहे, मका, बर गहू आहे, काय आहे ते आहे सगळं. कुठे जाते ऊस? ऊस नाही आमदार, नवीन नवीन लावलाय. बर काय परवडते शेती? शेती परवडत नाही, हं. पण काय करायचं, बर कसं काय परवडत नाही शेती काय? रोजगारानं परवडत. होय बाकी मग सगळं चांगलं आहे. पण रोजगार नाही. काय सरकार भाजपचं काय वाटतंय सरकार? सरकार बा फसवेगिरी बा सरकार. बर मग काय कश्मीर सरकार पहिलं कसं होतं काँग्रेसचं? पहिले जे चांगलं असं ना, हं. पण इमानदारीचं सरकार होतं ते. हं, हं, हे काय समजा सत्ता का गाजवायची, आर्या आणायचं. हं. होय काय आता इथे कोरुल जिल्हा परिषद गटात काय वाटतंय काय होईल करेल गटात निम होईल की कुणाला? दोघाला. होय निम होईल असं वाटतंय. बर आता सचिन काय- जाधव आणि हा, उमेश पाटील उभारणार आहेत. म्हणजे थोडं थोडं कमी जास्ती होणारच. काय तुमच्या मनात कोण आहे ना एखाद सचिन जाधव उमेश पाटील? काय सचिन जाधव आम्हाला फायद्याचा आहे. ती भाजपमध्ये जायची ती पण. कोण ना ते आता आता गेला असेल, हा पण आधी आमच्या फायद्याचाच होता हे. बर बर शेजारचा असल्यामुळं होय कमी जास्तीला देणं घेणं काही कमी. जाती द्या उसळती टायमाला. हो, जाते ती. बर चांगला आहे त्याचं काय. चांगलं आहे काम. होय. आलती का गावात इथं नाही अजून आधी कोण उमेश पाटील आलतं नाही? नाही. कोण झालं नाही ते? कोण झालं नाही, कोण झालं. बर आधी कोण होते इकडे जिल्हा परिषदला? आधी कोण होतं काय झालं पाहिजे होय. काय ध्यानात कामं केली तर नाही आधीच्या माणसांनी? केली ती काय थोडी थोडी केली असती ती. बर ते ग्रामपंचायतला माहिती, ग्रामपंचायत मालक करून घेणारी. आपल्याला काय ते तुमच्या गावातलं आपलं हे सतीश अण्णा पण उभं राहते म्हणते ती. हो बरं ते कोण हं. काय होईल गावात ना तुमच्या? चालेल तिकडं? हा, नाही आमच्या गावात नाही लीड जाईल की त्याला. होय होय, पण दुसरीकडला कशाला देते ती? हं. आपल्या गावात जाते. बर बर कामच कसं आहे सतीश अण्णाचं काम चांगलं आहे चांगला आहे. गावासाठी? होय, गावासाठी बरं आहे. बर बर ठीक आहे चालूया. नमस्ते नमस्ते. काय नाव? महादेव जगताप. बर सोहळ्यातलं काय इथं निवडणूक लागली जिल्हा परिषदची काय म्हणते वातावरण इकडे? अजून निवडणूक कवा अजून आता फॉर्म भरायला चालू आहे एकीकडून अजून सचिन उमेदवार जाधव फिक्स नाहीत. होय उमेदवार फिक्स सचिन झाले. जाधव आणि उमेश पाटील लागली ती प्रचार चालू आहे त्यांचा. हम्म, एक दोन दिवसात फॉर्म भरतील. हम्म. कोण वाटते तुम्हाला चांगलं दोन्ही पैकी? उमेश पाटील काय इकडे तिकडे इकडे निवडून येईल का? काय ते आम्ही विचारतोय तुम्हाला. येत नाही इकडे निवडून येत नाही. येत नाही इकडं कसं का? अहो स्थानिक उमेदवार बघणार लोक काय परकेल दुसऱ्याला देत असतील निवडून. होय स्थानिक म्हणजे इथे सचिन जाधव. हम्म. बर काय होय ऊस बीस कसा म्हणजे बिल देत आम्हाला नाही? काय आता बिल देणार आहेच, त्याचा काय विषय नाही, देते आता ऊस गेल्यावर बिल देणारच आहे. बर काय शेतात आता? शेतात काय ऊस आहे, बाकीचं काय काय आहे. जकराला काय 2-3 कारखान्याला कुठे बी घालतो आणि तिचं होय काय. ठीक आहे. काय नाव? माऊली जगताप म्हणते. माऊली जगताप म्हणते ती. काय वातावरण इकडे आता काय वातावरण जिल्हा परिषदचं? जिल्हा परिषद आहेच की आता. बर कोणाचं वातावरण आहे? आता अजून उभा आहे, दोघांचा निश्चित काय नाही. सचिन जाधवच झाले फायनल. सचिन दादा आमचं भाजपचाच माणूस आहे, म्हणजे आम्ही काय दुसऱ्याला मदत करणार आहे? होय गावात उमेश पाटील म्हणाल ती. कुठं म्हणत असतील आता ज्या त्या पद्धतीने जाणार. उमेश पाटलाच काम नाही आहे, काय इकडे आलं नाही आता ते. ह्या भागातलं नसल्यामुळं कसं काम? हम्म. त्या भागातलं नाही. होय आता इथनं जी उभा राहून निवडून आला तर करल. बर काय वाटते तुम्हाला सध्या. सोळा गावात कसं होईल? सवाल ही जवळचा माणूस आहे हीच होय सचिन जाधव. सचिन.